नमस्ते मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पशुसंवर्धन भरती जी की मागे निघाली होती त्याच्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर हे जे 2 पदं आहेत त्यासाठीच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा काही झालेल्या नाही आहेत. तसेच महापोर्टलचा जो गोंधळ आहे तो देखील आणखीन क्लिअर झालेला नाही आहे. तर आपण थोडक्यात या ठिकाणी आज इथे जो सिलेबस आहे या पदांकरिता त्या ठिकाणी बघणार आहोत. तर मी या ठिकाणी सविस्तर तुम्हाला सिलेबस सांगते. बघा, पहिलं जे पद आहे ते आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी. त्यासाठीचे जे विषय आहेत ते 5 विषय त्यासाठी आहेत. पहिला आहे इंग्रजी, नंतर मराठी, नंतर सामान्य ज्ञान, त्यानंतरचं आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यानंतर आहे पशुसंवर्धन. तर हे जे विषय आहेत तर पशुधन पर्यवेक्षक या एक्झाम करता असणार आहेत. आणि या ठिकाणी बघा, मराठी भाषा जी आहे ती या ठिकाणी असणार आहे आणि इंग्रजीसाठी इंग्रजीच क्वेश्चन्स असतील. थोडक्यात आपण त्या प्रश्नांची संख्या जाणून घेऊयात. इंग्रजीसाठी तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले असतील, मराठीसाठी 20 प्रश्न तुम्हाला येतील, सामान्य ज्ञानासाठी 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचण्यासाठी 10 प्रश्न आणि पशुसंवर्धनसाठी 40 प्रश्न. आणि हे जे प्रश्न आहेत प्रत्येकी टोटल जर बघितलं तर प्रत्येक जो प्रश्न असणार आहे तो प्रतिप्रश्न 1 गुणांसाठी असणार आहे. अशा प्रकारे तुमचा पेपर जो आहे तो त्या ठिकाणी असेल. म्हणजे बघा, 100 मार्कांचा हा पेपर त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे असा टाईम जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी. त्यानंतर जो दुसरा पद आहे ते आहे परिचरमध्ये बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट असणार आहेत: इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये मराठी भाषेमधूनच तुम्हाला प्रश्न जे आहेत ते देण्यात येणार आहेत आणि इंग्रजीसाठी इंग्रजीचेच क्वेश्चन्स येतील. आपण थोडक्यात जाणून घेऊया त्या किती मार्काला कोणते विषय आहेत. इंग्रजी 20 मार्काला तिथे असेल, मराठी 30 मार्काला असेल, सामान्य ज्ञान 30 मार्काला आणि बुद्धिमत्ता चाचणी ही 20 मार्काला. असे एकूण प्रत्येकी प्रश्न हे 1 मार्क जो आहे एका गुणासाठी, 1 प्रश्नासाठी 1 मार्क त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे एवढे जे विषय आहेत ते पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर याच्यासाठी त्या ठिकाणी असतील आणि 90 मिनिटे आणि ऑनलाईन परीक्षा असणार आहे तुमची. ही जी परीक्षा आहे ती तुमची ऑनलाईन त्या ठिकाणी होईल. तर एवढं अशा प्रकारे एक पॅटर्न जो आहे तो थोडक्यात त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे पशुधन पर्यवेक्षक आणि परिचरचा. तर अशा प्रकारे हे जे विषय आहेत आणि याच्यामध्ये या विषयांशी रिलेटेड कधी कमी जास्त प्रश्नांची जी संख्या आहे ते त्या ठिकाणी होऊ शकते, फक्त फिक्स असं काही नाही आहे. तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की एवढे विषय आहेत आणि जो सिलेबस आहे त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघितला आहे. मी या ठिकाणी पशुसंवर्धन हे जे आहेत त्याच्यामध्ये जेवढे विषय आहेत त्याच्याशी रिलेटेड सिलेबस रिलेटेड व्हिडिओज मी या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी माझे जे व्हिडिओज आहेत जर ज्यांना ते बघायचे असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जे अपडेट्स आहेत ते आल्यानंतर माझे व्हिडिओज बघा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये देखील ते शेअर करा. मी माझी जी माहिती आहे ती चांगल्या प्रकारे तुम्हा लोकांना देण्याचा प्रयत्न करेल. ही पेपरमध्ये जे प्रश्न येतील तेच प्रश्न मी या ठिकाणी डिस्कस करेल. थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे. सर्वांनी जे काही विषयाची मार्किंगची जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.